श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या बद्दल आपल्याला सविस्तर माहिती ऐकायची आहे. काय आहे त्रिपुरारी पौर्णिमा, याची कथा कशी आहे ते आपल्याला सर्वांना ऐकायचे आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत सर्वांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे आणि या दिवशी आपल्याला त्यांचा दीपोत्सव साजरा करायचा असतो. या दिवशी आपण 750 चांगल्या तुपातल्या वाती आपल्या जवळपासच्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नेऊन लावायचे असतात. घरात आणि घराच्या बाहेर दिवे लावायचे असतात. दीपोत्सव आपल्याला साजरी करायचा असतो. अशा प्रकारे ही आपण सेवा करायची आहे. त्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं आणि दीपोत्सव असं आपण त्यांना म्हणत असतो. त्यानंतर कार्तिक स्वामींचे दर्शन. याच दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींना जवळपासच्या एखाद्या मंदिरामध्ये, जिथं कार्तिक स्वामींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना हार, नारळ, खडीसाखर आपल्याला अर्पण करायची असते. त्यानंतर मोरपिसाचा जुडगा, त्यात 21 किंवा 51 असा जुडगा मोरपिसाचा तो तिथे घेऊन जायचा. कार्तिक स्वामींच्या पायाशी आपण तो जुडगा लावायचा, आपल्या घरी घेऊन यायचा. आल्यानंतर त्यातले 2 मोरपीस आपण आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला क्रॉसच्या माध्यमातून आपण तिथं आपल्याला लावायचे असतात. असं आपण जर लावलं तर आपल्या घरामध्ये सर्पभय आपल्याला राहत नाही. घरामध्ये सापांचं प्रमाण, जे कधी साप येत असतील तर साप घरामध्ये येत नाही. त्यानंतर जे कर्जमुक्ती असते, कर्ज जे असतं आपलं, तर कर्जमुक्तीचे उपाय किंवा काहीतरी त्याला आपण असं म्हणतो की कर्ज मुक्त होण्याचे उपाय आपल्याला तिथं दिसत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपण हार, नारळ, खडीसाखर अर्पण करायचे आहे. धन्यवाद.